हाय एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. जपानमध्ये नुकताच समर चालू झालेला आहे आणि लॉंग वीकेंड देखील आहे. तर आम्ही निघालोय ट्रिपसाठी आणि आता आहे आम्ही टोकियो स्टेशनमध्ये आणि इथे घेतोय आम्ही लंच बॉक्स. प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर तिथे होती हायाबुसा, जे की जपानमधली सगळ्यात फास्टेस्ट बुलेट ट्रेन आहे. ती गेल्यानंतर आता ही आलेली आहे आमची ट्रेन होकुरिकू शिंकानसेन. ट्रेनचे डोर्स ओपन झाले की स्टाफ बॅग्स घेऊन बाहेर थांबतात आणि त्यामध्ये सर्व लोक आपली आपली ट्रॅश टाकतात आणि 10 मिनिटात चेअर, टेबल, टॉयलेटरीज वगैरे सगळं क्लीन केलं जातं. आता ट्रेन निघालेली आहे आणि ऑलमोस्ट 2 तास लागणार आहेत तिथे पोहोचण्यासाठी. हे आहे एकिबेन, जे की बुलेट ट्रेन शेपचं आहे आणि त्याच्याच साईडला आहे वॉटर बॉटल पण बुलेट ट्रेन शेपची. आणि हे लंच बॉक्स आम्ही टोकियो स्टेशनमधून घेतलेले आहेत दोन्ही मुलांसाठी, कारण ते ट्रेनचे खूप फॅन आहेत. आणि हे आहेत आमचे लंच बॉक्सेस. खाऊन झाल्यानंतर मजा मस्ती करत आम्ही पोहोचलोय जोएत्सु म्योको स्टेशनला. वेदर खूप छान आहे इकडे आणि थोडंसं थंड देखील होतं टोकियोपेक्षा. आम्ही जातोय लोत्ते आराई रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी, तर त्यासाठी शटल पण आलेली आहे इथं ऑलरेडी. स्टेशनपासून रिसॉर्टला पोहोचण्यासाठी 30 मिनिटे लागणार आहेत ऑलमोस्ट. इथे पाठीमागे आमच्या गप्पा चालू आहेत आणि पुढे मुलांच्या गप्पा चालू आहेत. बाहेर लँडस्केप पाहायला खूपच भारी वाटत होतं. पूर्ण ग्रीन झालेलं होतं सगळीकडे आणि इथे खूप सारी शेती दिसली आणि ढग देखील खाली आले होते, तर खूपच भारी वाटत होतं. इथे आता आम्ही पोहोचलोय लोत्ते आराई रिसॉर्टमध्ये. कीज वगैरे भेटलेल्या आहेत आणि आता जातोय आम्ही रूम मध्ये. ही आहे छान अशी रूम. आणि रूम मधून हा छान असा फ्रंट व्ह्यू होता. आणि लगेच इथे कियानची मस्ती चालू झालेली आहे. फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही आलोय कॉफी घेण्यासाठी. इथे असा हा छान लाऊंज आहे जिथे की आम्ही बसून कॉफी घेतली. त्यानंतर आम्ही बाहेर एक्सप्लोर करायला गेलोस आणि खूप मोठं रिसॉर्ट आहे हे आणि इथे वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या आणि त्यांचे वेगवेगळे थीम्स आहेत बिल्डिंग्समध्ये. आता आम्ही आलोय विलेज स्टेशनमध्ये, जिथे की खूप साऱ्या इनडोअर आउटडोअर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि गंडोला पण आहे इथे डोंगरावरती जाण्यासाठी. मोस्टली हा रिसॉर्ट खूप स्नोसाठी खूप फेमस आहे. इथं स्कीइंगसाठी वगैरे खूप फेमस आहे हे रिसॉर्ट. पण आम्ही आलोय समरमध्ये आणि समरमध्ये देखील इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात करण्यासाठी. या बिल्डिंगमध्ये कॅफेज आणि रेस्टॉरंट्स देखील आहेत, पण आम्ही गेल्यानंतर तेव्हा बंद होते ते 2-3 दिवस तरी. मे बी एकदम पीक समरमध्ये वगैरे चालू असणार आहेत ते.
इथे बायसिकल घेऊन तुम्ही सायकलिंग सुद्धा करू शकता आणि इथे कियान ऑलरेडी सायकलिंग करतोय. इथे ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी पास देखील मिळतो, वन डे पास वगैरे. आणि एकच ॲक्टिव्हिटी करायची असेल तरी तुम्ही त्यासाठी पे करून तुम्ही ते करू शकता. आणि काही गोष्टी फ्री देखील होत्या इथं करण्यासाठी. इथे कियान जातोय ट्यूबिंग या ॲक्टिव्हिटीसाठी आणि तो लहान आहे म्हणून त्याच्यासोबत एक माणूस फ्रीमध्ये जाऊ शकतो आणि त्याचा बाबाच त्याच्यासोबत जातोय. आता मी जातीये क्लब बिल्डिंगमध्ये, कारण इथे एक रेस्टॉरंट आहे आणि त्याचं मेन्यू पाहायचा होता काय आहे वगैरे, तर ते पाहण्यासाठी मी जातीये. आणि या बिल्डिंगमध्ये आहे सुंदर अशी लायब्ररी आणि खूपच शांती होती इथे या बिल्डिंगमध्ये. या बिल्डिंगमधील रेस्टॉरंटमध्ये आम्हाला व्हीगन मेन्यू सापडला, तर आम्ही इथे खाणार आहे आज. अराई बिल्डिंगमध्ये तिथेच खाली सुवेनियर शॉप पण होतं आणि खूप साऱ्या लोकल गोष्टी आहेत इथे, तर तेच आम्ही बघत होतो. निगाता प्रिफेक्चरमध्ये उगवलेला राईस, सोबा, उदोन, मिसो पेस्ट, पिकल, ड्रिंक्स, पॉटरीज, हँडीक्राफ्ट अशा खूप साऱ्या गोष्टी या स्टोअरमध्ये होत्या. ते पाहून झाल्यानंतर आता झालेला आहे डिनर टाइम, तर आम्ही जातोय रेस्टॉरंटकडे. आम्ही खाणार आहे स्टेक हाऊसमध्ये, जिथे की आम्हाला व्हीगन ऑप्शन भेटलं. आणि रेकॉर्ड नाही केलं जेवण मी, कारण सगळ्यांना खूप भूक लागली होती, तर सगळ्यांनी खाऊन घेतलं फटाफट. जेवण खाऊन थोड्यानंतर गप्पा मारून आम्ही गेलो ऑनसेनमध्ये. एक जॅपनीज ट्रेडिशनल बाथ आहे आणि इथे खरं तर फोटोज वगैरे अलाउड नसतात, पण मी हे जस्ट त्यांच्या वेबसाईटवरून फोटोज घेऊन लावलेले आहेत. आणि हा घातलाय मी आता युकाता, जो की खूपच कम्फर्टेबल असतो. आजच्या व्हिडिओसाठी फक्त एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करा. थँक्यू. बाय बाय.